आयुर्वेदात आवळ्याला सुपरफूड मानलं जातं आणि त्याचं लोणचं जर का आपण केलं तर ते जेवणाची चवच दुप्पट करून टाकतं। चवीसोबत आरोग्य देणारं हे लोणचं बनवणं तर अगदी सोपं आहे। चला तर मग आपण या पारंपरिक आणि अगदी छान अशा झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया। तर मी अपर्णाज रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर इथं मी 250 ग्रॅम आवळे घेतलेले आहेत। स्वच्छ धुवून ते स्टीमरला लावून घेते। याची 5 ते 7 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची, म्हणजे याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे। आता हे बघू शकता आपण स्टीमर बंद केलेला आहे। आपले आवळे अगदी मऊसूत झालेले आहेत आणि याच्या बियाही अलगद निघून जातील असे हे फुलले आहेत किंवा ओपन झालेले आहेत। तर मी आता हे बाजूला काढून घेणार आहे। तुम्ही बघू शकता हे 5-7 मिनिटात हे असे आवळे झालेले आहेत। तर अशा प्रकारे मी याच्या आता बिया एक एक करून काढून घेणार आहे। हे थोडंसं गरम आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतोय बिया निघण्यासाठी। तर यासाठी मी याला थोडंसं थंड व्हायला ठेवते, तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊयात। चला तर मग मसाल्यासाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते आपण बघूया। तर इथं मी अगदी कमी साहित्यात हे लोणचं बनवलेलं आहे, त्यामुळं घरी करणं अगदी सोपं आहे, झटपट अशी रेसिपी आहे। चला तर मग बघूया मसाल्यासाठी लागणारं साहित्य। तर इथं मी 1 ते 1.5 चमचा मोहरी घेतलेली आहे। मोहरी कढईमध्ये टाकून अगदी नॉर्मल थोडीशी तडतडेपर्यंत याला मी गरम करून घेणार आहे। त्या मोहरीमध्येच मी 1 चमचा मेथीदाणेही घातलेले आहेत। आता हे मेथीदाणे पूड असेल तरीही चालेल, तुम्ही पूड घालू शकता। माझ्याकडे अख्खा मेथीदाणा होता त्यामुळे मग मी तो घातला। 1 चमचा बडीशोप घातलेली आहे, कच्ची बडीशोप आहे, आणि 1 चमचा जिरं। हे अगदी मंद आचेवर आपल्याला भाजायचं आहे। जास्त करपणार नाही याची काळजी घ्या, नाही तर मग ते कडवट लागणार आहे। तर त्यासाठी मी याला अगदी गॅस मंद ठेवलेला आहे आणि हे जोपर्यंत तडतडत नाही तोपर्यंत भाजून घेतलेलं आहे। तर साधारण 2 ते 3 मिनिटांनी माझी मोहरी आणि जे बडीशोप होती ती तडतडायला लागलेली आहे, तेव्हा मी गॅस बंद केलेला आहे। तुम्ही बघू शकता आता हा गॅस आपला बंद आहे। 1-2 मिनिटं मी याला हलवून घेते आणि हे बाजूला थंड करायला ठेवून देते। हे जिन्नस अगदी थंड तर झालेले आहेत। तर आता आपण याची मिक्सरला पूड करून घेणार आहोत। तर हे मिक्सरला अगदी बारीक अशी पूड नाही करायची, याला ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे। मी फक्त 1-2 वेळा पल्स मोडवर याला फिरवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याची छान अशी भरड तयार झालेली आहे। चला आता ही भरड तर तयार आहे, तर पटकन आपण पुढची प्रोसेस बघूया। तर आपल्या लोणच्याला गोड चव आणण्यासाठी आपण इथं गूळ घेतलेला आहे, तो 125 ग्रॅम अंदाजे घेतलेला आहे मी तो गूळ। तर याच्यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे मी पाणी घालून याला थोडंसं मेल्ट करून घेणार आहे। या गुळाचा अगदी पाक करायचा नाही, मला फक्त थोडंसं याला मेल्ट करून घ्यायचं आहे, त्यामुळं मग मी पटकन गॅस बंद केलेला आहे आणि बघू शकता आपला गूळही थोडासा मेल्ट झालेला आहे। तर अशा प्रकारे आपण गूळ याच्यामध्ये घालून घेणार आहोत। तर तुम्हाला साखर वापरायची असेल गुळाऐवजी तर तेही तुम्ही वापरू शकता। वजन अगदी तेवढंच घ्यायचं आहे, फक्त साखरेचा एकतारीपेक्षा थोडासा हलका असा पाक करून घ्यायचा। तर आपलं कढईत तेलही गरम आहे लोणच्यासाठी, तर हे कडकडीत गरम करायचं आहे आणि थोडंसं नंतर शांत होऊ द्यायचं आणि मग आपण याच्यात मसाले घालून घेणार आहोत। तर मी थोडीशी मोहरी टाकून बघितलेली आहे। तेल नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे, जास्त गरमही नाही आणि जास्त थंडही नाही। तर आता मी याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहे। तर बघू शकता आपण इथं हे तेल जे आहे तर त्यामध्ये मी मसाला घातलेला आहे, जो की आपण भरड केलेला होता तो मसाला। 4 चव असणारं हे लोणचं आपण बनवणार आहोत। तर आवळ्याची मुळातच नैसर्गिक चव तुरट आहे, त्यामुळं ते तुरटपणा तर आलाच। आपण गुळाचं पाक म्हणजेच गूळ मेल्ट करून गोडवाही त्यात आणणार आहोत, म्हणजे तो तयार आहे। तर आता पुढची प्रोसेस किंवा पुढची स्टेप जी असणार आहे तर ती तिखट चवीची। चला तर मग तेच तयारी करूया। तर तिखट चवीसाठी मी इथं 1 चमचा हिंग, 1 ते 1.5 चमचा हळद आणि साधारण 2 ते 2.5 चमचे लाल तिखट घातलेला आहे। तुम्ही इथं लाल तिखट कमी जास्त आवडीनुसार करू शकता, जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्तही घालू शकता, पण मी 2च चमचे घातलेला आहे। तुम्ही इथं 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा बेडगी मिरची कलरसाठीही घालू शकता, याने चव अजूनच छान येईल किंवा कलर जो आहे तो अजूनच छान दिसेल।
तर हे अशा प्रकारे आपलं तिखट लोणचं करण्यासाठी हा जो बेस आहे तोही तयार आहे. म्हणजेच गोड झालं, तिखट झालं आणि तुरट तर आहेच. तर पुढची प्रोसेस असणार आहे ती म्हणजे आंबट. तर चला मग तेही बघूया. पुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण परत एकदा छान असं हलवून घेतलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये अगोदर आवळे घालून घेणार आहोत. तर त्या अगोदर मी याच्यामध्ये आपण जे गोड चव आणण्यासाठी गूळ मेल्ट केला होता तर तो घालून घेते. साधारण 3 ते 4 चमचे हा माझा गूळ तयार होता, जो की आपण पाक बनवला होता. तर हा मी घालून घेतलेला आहे आणि परत एकदा हे मिश्रण छान असं हलवून घेतलेलं आहे. आपल्या मसाल्याला गोड चव ही आलेली आहे, तिखट ही चव ही आलेली आहे. तर तुरट चवीचा नंबर आहे. चला मग हे आवळे जे की नैसर्गिक तुरट आहेत ते आपण याच्यात घालून घेणार आहोत. पण हे जे आवळे आहेत ते मी एकदम स्वच्छ आणि कोरडे केलेले आहेत. याच्यात अजिबात ओलसरपणा किंवा पाण्याचे कण किंवा थेंब अजिबात नाही आहेत. जर का पाणी थोडंसं राहिलं किंवा ओलसरपणा राहिला तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळं ही नक्की काळजी घ्या की आपण जे आवळे स्टीमरमधून काढले होते बिया काढून, तर ते अगदी कोरडे करून घ्यायचे. तर हे मी करून घेतलेलं आहे आणि आपलं हे तुरट चवीचंही लोणचं तयार आहे. तर आता याच्यामध्ये फक्त याला थोडासा आंबटपणा आणूया. आता त्यासाठी मी इथं अर्धा लिंबू घेतलेला आहे, जो मी याच्यात पिळून घेणार आहे. तुम्ही याच्याऐवजी विनेगरही घालू शकता किंवा हे स्किपही करू शकता. तर आता या लिंबाचा आंबटपणा तर वाढणारच आहे, सोबतच जो तुरटपणा आहे आवळ्यांचा तोही अजून थोडासा खुलणार आहे. तर अशा प्रकारे हे आपलं 4 चवींचं लोणचं तयार आहे. आवळ्याची नैसर्गिक तुरट चव, त्यात थोडासा आंबटपणा, गुळाचा गोडवा आणि मसाल्यांचा तिखटपणा, ही अशी जर चव का ताटात असेल तर नक्कीच तुम्ही एक पोळी जास्तच खाणार आहात. तर हे जे लोणचं आहे ते तुम्ही पोळी, भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता. अगदी अप्रतिम लागणार आहे. तसेच आयुर्वेदात आवळा त्रिदोष शामक मानला जातो, म्हणजेच विशेषतः पित्त कमी करणारा. त्याचबरोबर आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं, पचन सुधारणं आणि रक्तशुद्धी यासाठीही बहुगुणी आहे. तर या आवळ्याची जी रेसिपी आहे, जो आवळ्याचं लोणचं आहे, ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. तुम्ही कधी हे असं लोणचं ट्राय केलेलं आहे का तेही नक्की सांगा. आणि हो, हे लोणचं एका काचेच्या बरणीत भरून ठेवलं की आरामात 4 ते 5 महिने टिकतं आणि हे जर का तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर आरामात 6 महिने तुम्ही हे खाऊ शकता. असं हे लोणचं आहे. आता ही जी बरणी आहे लोणच्याची ती आपण 3 ते 4 दिवस उन्हात ठेवणार आहोत. त्यामुळे काय होतं की हे टिकायला अजूनच मदत होते आणि हे जे आपण लोणचं करतो ते अधूनमधून हलवत राहायचं. याने काय होतं ते मिक्सही होतं आणि खराब होण्याचे चान्सेस थोडेसे कमी होतात. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे परत एकदा मनापासून आभार. ज्यांनी नाही केलं त्यांनी पटकन रेसिपीला किंवा चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.